वेलकम टू रश्मीज रसोई। आपण नेहमीच टोमॅटो सूप किंवा मंचाव सूप, स्वीट कॉर्न सूप पीत असतो, पण आज मी तुम्हाला आगळा वेगळा असा शेवग्याच्या शेंगांचा सूप कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। शेवग्याचा सूप बनवण्यासाठी आपण 2 मोठ्या या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात। तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश शेंगा आहेत। 2-2 भाग करून घेतलेत। नंतर अर्धा कांदा आपण चिरून घेतला आहे। कोथिंबीरच्या थोड्याशा दांड्या घेतल्यात। मूठभर कोथिंबीर वापरणार आहोत। नंतर पाव चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा बटर यूज करणार आहोत आणि 1 चमचा आलं लसूण क्रश घेतला आहे। आपण चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। सर्वात आधी ह्या शेंगा आहेत ना, ह्याचे असे हे तुकडे करून ह्याची वरची ही साल आहेत ना, ही काढून घ्यायची आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता एकदम कवळ्या शेंगा आहेत, हाताने दाबल्या जातील। हे बघा एवढ्या कवळ्या शेंगा आहेत ह्या। अशाच पद्धतीने ह्या सर्व शेंगा मी अशा सोलून घेते। हे बघा शेंगा आपल्या सोलून मी ह्याचे मधनं असे 2-2 भाग केलेत, म्हणजे या झटपट शिजल्या जातील। आता या आपण बॉईल करून घेणार आहोत। गॅसवर आपण एका पॅन मध्ये पाणी गरम करत ठेवलं, म्हणजे उकळवून घेतले। आता ह्याच्यामध्ये ह्या शेंगा सोडणार आहोत। शेंगा ऐड केल्यानंतर ह्या कोथिंबीरीच्या थोड्याशा दांड्या घेतल्यात, त्या देखील आपण ह्याच्यावर ऐड करूया। नंतर हा अर्धाच कांदा घेतलाय, हा ऐड करते। थोडंसं ह्याला आपण पाण्यामध्ये छान डीप करून घेऊया आणि एक 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवते। लो फ्लेमवर हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। 8 ते 10 मिनिटं झालीत। आपण ह्या शेंगा शिजवत ठेवलेल्या झाकण काढून बघूया। हे बघा बघूनच कळेल का शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्यात। हे बघा हाताने तुटतायत अशा झाल्यात। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि या वाफून घेतलेल्या शेंगा आहेत ना, एका प्लेटमध्ये आपण ह्या काढून घेणार आहोत। थोड्या गार करायच्या आहेत ह्या आणि मग मिक्सरला लावून घेणार आहोत। हे बघा सर्व शेंगा आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात। हे आता गार करून घेऊया, नंतर मिक्सरला फिरवायचे आहेत। आणि हा जो शेंगांचा स्टॉक तयार झालाय ना, तो फेकायचा नाही, तो असाच ठेवायचा आहे। सूपसाठी आपण हा स्टॉक यूज करणार आहोत। तुम्ही बघू शकता शेंगा आपल्या छान गार झाल्यात। आता ह्या मिक्सीच्या भांड्यात आपण घेणार आहोत। मिक्सीच्या भांड्यामध्ये मी ह्या शेंगा घेते काढून। या सर्व शेंगा काढून घेतल्या की थोडीशी मूठभर कोथिंबीर घ्यायची, ह्यानी टेस्ट पण आणि कलर पण छान येतो। आता हा जो स्टॉक होता शेंगांचा तोच थोडा ऐड करते, म्हणजे मिक्सरला छान फिरवता येईल। आता मिक्सरला याची फाईन पेस्ट करून घेऊया। हे बघा मिक्सरला एकदम फाईन पेस्ट ह्याची करून घेतली आहे। आता हे आपण स्टेन करून घेणार आहोत किंवा गाळून घेणार आहोत। हा एक स्टेनर घेतला आहे, म्हणजे आपण नॉर्मली बीट ज्यूस वगैरे करतो ना तेव्हा वापरतो तो। आता व्यवस्थित ह्याला दाबून दाबून ह्याचं पूर्ण आपण ज्यूस काढून घ्यायचा आहे। हे बघा पूर्ण आपण हा ज्यूस आहे किंवा ही ग्रेव्ही आहे आपण गाळून घेतली आहे आणि हा फक्त शेंगांचा चोथा राहिलाय। हा पूर्ण असा ना प्रेस करून घ्यायचा आहे। आता आपण लगेच याला थोडं एक बटरमध्ये तडका देऊन सूप तयार करणार आहोत।
आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे। आता ह्याच्यामध्ये अगदी चमचाभरच बटर घेणार आहोत। बटर ॲड केल्याबरोबर लगेचच हे जिंजर गार्लिक क्रश आहे ते ॲड करूया आणि लो फ्लेमवरच ह्याला छान सॉटे करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, जेव्हा बटर पॅनमध्ये घालतो ना तेव्हा अगदी लो फ्लेम ठेवायचं, म्हणजे ते बटर करपता कामा नये, नाहीतर पूर्ण आपल्या सूपची टेस्ट चेंज होते। आलं लसूण क्रश देखील छान आपण सॉटे करून घेतले। अगदी थोडीशी चिली फ्लेक्स घालणार आहोत, थोडीशी ही मी गार्निशिंगसाठी ठेवली आहे। आता व्यवस्थित आपण बटरवर त्याला सॉटे करूया। नंतर हा जो आपण शेंगांचा आणि कांद्यांचा ज्यूस काढून घेतलेला तो ॲड करणार आहोत। व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे। आता हा जो स्टॉक काढलेला ना आपण शेंगांचा तोच यूज करणार आहे मी। सूप आपल्याला किती पातळ आणि घट्ट हवं त्या प्रमाणात आपण हा स्टॉक ॲड करायचा आहे। नॉर्मली हा शेंगांचा सूप आहे ना खूप असं पातळ नसतो। तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो सूप असतो ना सेम त्याच कन्सिस्टन्सीचा असतो हा। ह्याची थिकनेस बघा कशी आहे ती। आता गॅसची फ्लेम मी हाय करते। चवीप्रमाणे मीठ ॲड करूया, नंतर काळी मिरी पूड। आता व्यवस्थित ह्याला आपण बॉईल करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सूपला आपल्या छान एक उकळी आली आहे। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करण्या अगोदर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे अगदी पाव चमचा एवढी आपण साखर ॲड करणार आहोत। ह्याच्यात साखर ॲड केला ना का ह्या सूपची टेस्ट खूपच छान येते। व्यवस्थित ह्याला एक उकळी काढून घेऊया हाय फ्लेमवर। तुम्ही बघू शकता झटपट आणि पौष्टिक असा आपला हा शेवग्याच्या शेंगांचा सूप तयार झालाय। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हा तयार झालेला शेवग्याच्या शेंगांचा सूप आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर असा तयार झालेला हा शेवग्याच्या शेंगांचा सूप आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय। जेवढा दिसायला हा टेम्पटिंग आहे तेवढाच टेस्टला पण खूप ऑसम आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या थंडीमध्ये शेवग्याच्या शेंगांचा सूप तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा शेवग्याच्या शेंगांचा सूप कसा झालाय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।